1 लाख, 2 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख, 50 लाख। पण आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना शेतकरी जेव्हा आमच्या शेतावरती आमच्या शेतातल्या बागा बघायला येतो तेव्हा सांगतो की तुमच्या शेतामध्ये 1 एकरामध्ये 7x4 वरती 1500 रोपं लागतील। त्या 1500 रोपांना आम्ही 15 ते 20 टन माल काढून देऊ आणि त्याच्यासोबतच 6 लाख रुपयाची उत्पन्नाची हमी तुम्हाला आम्ही स्टॅम्प पेपरवरती लिहून देऊ। परंतु अट एकच असेल, 6 लाखांच्या वरती जे पैसे होतील ते मग तुम्हाला आम्हाला द्यावे लागतील। मग शेतकरी काय म्हणतात की आम्हाला ती हमी नको, पण तुम्ही तो 15 ते 20 टन जो माल काढायचा शब्द दिलेला आहे तो पाळा। आम्ही तो पाळतोच। मग शेतकऱ्यांना पैसे होतात 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख होतात। मग लागवड किती एकर आहे त्याच्यावरती त्या बागांमधून किती पैसे होणार आहे हे ठरतं। जर 1 एकर बाग लावली मिनिमम रेट वरती पण 6 लाख रुपयाचं पेरूचं उत्पन्न प्रत्येक शेतकऱ्याला होतच, फक्त काम योग्य रीतीने झालं पाहिजे। काम कसं झालं पाहिजे तुम्हाला दाखवतो। या बागेला 8वा महिना चालू आहे। ही माझ्या शेतामध्ये बाग आहे। याला कळी कोणत्या पद्धतीत लागली आहे तुम्ही बघा। 40°C 39°C तापमान आहे आणि त्या तापमानामध्ये पण ही कळी टिकली आहे आणि हिला टिकवायचं आपलं कर्तव्य आहे। आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे। मग या पद्धतीने काम केलं तरच पेरूची बाग परवडते, तरच कोणतीही फळबाग परवडते। पण वकाल्या हाणून आणि काय म्हणतात ना कोणाचं तरी काहीतरी ऐकून जर गोष्टी करत असाल तर कुठेतरी तुम्हाला अडचण येणार आहे। आम्ही तर योग्य मार्गदर्शनाने हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य बदलायचा प्रयत्न केलाय आणि आम्ही ते बदललं पण आहे। आम्ही जे बोललोय ते करून दाखवलंय। तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात हिंडून बघा, ज्या शेतकऱ्याने माझ्यासोबत काम केलंय त्याने पैसेच कमवले आणि तो स्वतः मान्य करतो। बाकी माझ्या व्यतिरिक्त मागे ओढणाऱ्यांना माझं चांगलं कामच बस।